मैत्रिणींनो, आज आपण शिमला मिरचीचं भरीत बनवूयात। त्यासाठी बघा मी शिमला मिरची स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली। शिमला मिरची बनवण्यासाठी बघा खोबऱ्याचं किस, तीळ, शेंगादाणे, लसूण, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ हे साहित्य घेतले। हे बघा, आता आपण सर्वप्रथम कढईमध्ये तीळ चांगले भाजून घेऊ। त्यांचा तडतड आवाज येईपर्यंत त्याला चांगलं भाजून घ्यायचं। लाल होईपर्यंत हलवायचे। हे बघा, आता आपले तीळ चांगले भाजलेत। बघा कसे तडतड उडत आहेत। याचा अर्थ आता हे छान भाजले लालसर। आता हे तीळ आपण काढून घेऊया। यानंतर शेंगादाणे चांगले भाजून घेऊयात। हे बघा, आता शेंगदाणे पण चांगले भाजलेत। आता याला काढून घेऊयात। आता खोबरं किस चांगलं परतून घेऊ। जास्त नाही, थोडंसंच बस। कढई तर गरम आहेच, त्यामध्येच गॅस बंद करायचा आणि ह्या खोबरं किसला चांगलं परतून घ्यायचं। हे बघा, आता सगळं भाजून झाले। एक एक करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। सर्वप्रथम तीळ बारीक करून घेऊ। तीळ बारीक करून झाले। यानंतर शेंगादाणे आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे। शेंगादाणे आणि लसूण आता याला बारीक करून घेऊ। लसूण आणि शेंगदाणे पण बारीक करून झाले। आता हे आपण सगळं कोरडं असं बारीक करून घेतलं। याला सगळ्याला आता मिक्स करणार। खोबरं बारीक नाही करायचं, आपण ते किसून घेतलेलं आहे ना, त्याला तसंच ठेवायचं। आणि आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून घेणार। हाताने मिक्स केलं तर म्हणजे ते तेल सुटलेलं आहे ना शेंगादाण्याला, ते सगळं छान एकत्र होतं। हे बघा, आता आपला हा मसाला रेडी आहे, तो छान एकत्र झालेला आहे। आता यानंतर आपण शिमला मिरचीच्या प्रोसेसला लागू। आता ही शिमला मिरची आपण बाहेर काढून घेऊ स्वच्छ धुवून, आणि याचे असे मधून 4 काप करायचे। आपण भरलेलं वांग करतो ना, त्या पद्धतीने याला असं मधून कापायचं, त्याच्या 4 फोडी करायच्या। हे बघा, या मिरचीचे असे 4 फाक करायचे। आणि यानंतर मी आता याला छान वाफवून घेणार आहे चाळणीमध्ये। या पद्धतीने याला छान वाफवून घेणार आहे। यावर झाकण ठेवायचं, 5 मिनिटांमध्ये होतील ह्या। हे बघा, आता आपली मिरची किती छान उकडली। हे बघा, एकदम अशी नरम छान झाली। आता हिला आपण काढून घेऊ एका डिशमध्ये। आणि आता यामध्ये तो मसाला भरून घेऊ। हा मसाला आता छान ह्या मिरच्यांमध्ये दाबून दाबून भरूयात। हे बघा, आता आपण मिरचीमध्ये अशा प्रकारे सगळा मसाला
भरला आहे त्याला चांगलं दाबून घ्यायचं असं. आता यानंतर तव्यावर आहे ना तेल टाकायचं. हे बघा आता तवा गरम झाला, त्यावर तेल टाकलं, तेही गरम झालं. यानंतर अशी मिरची त्यावर सोडायची आणि याला छान परतून घ्यायची. हे बघा असं पलटी मारायचं त्याला. तुम्हाला पाहिजे तेवढ्या गरम करा किंवा मग नुसत्या उकडून अशा थोड्याशा फ्राय करायच्या असेल तर तसंही करा. पण याला थोडंसं असं डार्क रंग आला तोपर्यंत त्याला भाजलं ना तर खूप टेस्टी लागतात त्या. म्हणजे थोडक्यात म्हणजे भरितासारखंच करायचं. हे बघा आतला मसाला पण खूप छान लागतो भाजल्यानंतर. हे बघा आता आपलं शिमला मिरचीचं भरीत तयार आहे. सगळीकडनं छान भाजल्या गेलं आहे. याला असं सगळीकडनं परतवायचं. आता गॅस बंद केला तरी चालेल. शिमला मिरचीचं भरीत तुम्ही पण करून बघा, खूप छान लागतं. हे बघा खूप टेस्टी लागतं बरं का, करून बघा नक्की. तुम्हाला जर ह्या मिरच्या जास्त भाजायच्या नसेल ना तर तुम्ही कमी देखील भाजू शकता बरं का. मला ह्या अशा भाजलेल्या जास्त आवडतात म्हणून मी याला थोड्याशा आणखी लालसर अशा होऊ दिल्यात. तो मसाला थोडा काळपट होतो ना, ते एकदम कुरकुरीत लागतं खाताना. आणि तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही थोड्याशा भाजायच्या आणि गॅस बंद करायचा. झालं आपलं शिमला मिरचीचं भरीत.